नजरेत मनात बसला तू, माझा होकार जाहीर करते. तू सांग बरं, नाही तुला सांगू कशी, सुपरस्टार माझा होणारा तुझ्या मिठीत येऊन सांगायचे संजू मी. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मराठीमधल्या एका ट्रेंडिंग सॉन्गवरती आपण बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे, कारण वेगवेगळे इफेक्ट यूज करून एकदम जबरदस्त अशी कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, डेमो तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे याची तुम्हाला गरज पडणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकट असणार आहे त्या कॅपकटमध्ये तुम्हाला आपलं ऑडिओ आणि तुमचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला ऑडिओ ॲड करायला खूप जणांना प्रॉब्लेम येतोय. तर मित्रांनो, आपला ऑडिओ कसं ॲड करायचं तर हे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्हाला ॲड ऑडिओचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टेडचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे सॉन्गचा, तो व्हिडिओ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर खाली इम्पोर्ट साऊंड ओनलीचा जो काही ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही आपलं सॉन्ग असणार आहे ते सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्गला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगतोय त्या प्रकारे बीटला मार्क करायचा आहे. तर मित्रांनो, आपली पहिली बीट आहे ते आता हे जे काही बीट आहे ते मार्क करणं थोडंसं सोपं आहे, कारण एकदम तुम्हाला खाली ऑडिओचं लूप देखील बघायला भेटतंय. तर आपली जी काही पहिली बीट आहे ती बघू शकता मित्रांनो, तुम्हाला आता इथे 5 सेकंदाचा जो काही पहिला झिरो आहे ते झिरो पशी आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे बघू शकताय. नंतरची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो 10 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे. नंतरची बीट आहे ती आपली 10 सेकंदाच्या पुढे आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 10 आणि 11 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो 12 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 13 आणि 14 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पशी आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती 14 आणि 15 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या इथे बघू शकता या पोझिशनला आहे. तुम्हाला सॉन्ग ऐकल्यानंतर आणि बीट मार्क करता येईलच, काही विषय नाही. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता इथे 15 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती 15 सेकंदाच्या पुढे आहे. आणि नंतर मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 17 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे बघू शकताय. आणि मग ते आता त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 18 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो आता इथे बघू शकताय तुम्ही 19 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 20 आणि 19च्या मध्ये जो काही डॉट आहे त्यावरती आहे. आणि एकदम लास्टची जी काही बीट आहे ती 20 सेकंदाचा जो काही झिरो आहे त्या पैसे आहे बघू शकताय. तर मित्रांनो, काही या प्रकारे तुम्हाला सगळे बीट मार्क करून घ्यायचे. बीटला मार्क केल्यानंतर आता तुम्हाला आपल्या एकदम पहिल्या फोटोवरती यायचं आहे. एकदम सुरुवातीला एक की फ्रेम इथे ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. या प्रकारे की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती येऊन जायचं आहे आणि फोटो तुमचा थोडासा तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे. तर प्रॉपरली ते जो काही फोटो आहे तो झूम करून घेतल्यानंतर आता फोटोला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे मायनस करून टाकायचं आहे. ओके, मायनस केल्यानंतर बघू शकता आपला जो काही फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये झाला आहे. आता मित्रांनो, पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून झाल्यानंतर आता मित्रांनो इथे 3D कार्ड 3चा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतो. म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करून टाकायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आणि रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन अप्लाय करून जे काही खाली ड्युरेशन दिसते ती 0.7 वरती सेट करायची आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करून घ्या. आणि पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला लगेच सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फोटोला प्रॉपरली रित्या सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. इथे 1 नंबरला पेंडुलम 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन इथे अप्लाय करायचं आहे. पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि शेक 3चं ॲनिमेशन इथे अप्लाय करून घ्यायचं आहे. शेक 3चं ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर खाली मित्रांनो जी काही ड्युरेशन दिसते ती 1.1 सेकंदवरती तुम्हाला प्रॉपरली रित्या सेट करायची आहे. ओकेवरती क्लिक करून आता पुढचा जो काही डिजिटल ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. पुल आउटचं ट्रान्झिशन इथे अप्लाय करून घ्यायचं आहे. जी काही खाली याची देखील ड्युरेशन आहे ती एकदम फुल्ली तुम्हाला हाय ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो फोटोला पुढचे सिलेक्ट करायचं आहे. एकदम सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि एकदम फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. आता लास्टच्या की फ्रेमवरती येऊन आता मित्रांनो हा जो काही फोटो आहे तो तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचा आहे. म्हणजे हलकीशी एक मुवमेंट या फोटोमध्ये क्रिएट होऊन जाणार आहे. नंतर मित्रांनो या फोटोला ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि ते स्विंग बॉटमचं ॲनिमेशन अप्लाय करून जी काही ड्युरेशन आहे ती 1.3 वरती तुम्हाला सेट करायचे. ओके, प्रॉपरली ते 1.3 वरती सेट करा. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. लगेचच पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे.
आणि मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट अप्लाय करून ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम फुल म्हणजे 0.9 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला पेंडुलम 1चा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि नंतरचा जो काही फोटो आहे त्याला डिस्टॉर्ट लेफ्टचा जो काही इफेक्ट आहे डिस्टॉर्ट लेफ्ट तर हा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. पुल आउटचं ट्रान्झिशन अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करून इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे फोटोच्या सुरुवातीला आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं झूम करायचं आहे. नंतर मित्रांनो फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे स्विंग बॉटमचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि इथे जे काही ड्युरेशन खाली दिसत्या ते 1 सेकंडवरती तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि लगेचच पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि झूम 1चं ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. लास्टचा जो काही म्हणजे हा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. सेम तुम्हाला पेंडुलम 1चं त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं आणि लास्टचा जो काही इफेक्ट आहे त्याला डिस्टॉर्ट राईटचं हे या प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो या प्रकारे प्रॉपरलीरित्या तुमचे शेक इफेक्ट वगैरे अप्लाय झाला असेल. आता तुम्हाला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी एकदम सुरुवातीला यायचं आहे. इथे इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरीमध्ये तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट अप्लाय करून ओकेवरती क्लिक करून घ्या. आणि जो काही इथे लेअर दिसते इफेक्टची त्याला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्या. ओके तर मित्रांनो या प्रकारे क्लिक वगैरे करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता जे काही इथे 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये आपली जी काही बीट आहे त्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायची. इथे तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी दिसेल तर ही स्प्लिटची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि ते मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती प्रॉपर आपल्या बीटपर्यंत सेट करायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर आहे ते पूर्णपणे मायनस करून घ्यायचं आहे. आणि जे काही वर्टिकल आहे हे जण तुम्ही तुमच्या फोटोची ॲडजस्टमेंट करू शकता. ओके तर मित्रांनो इथे मी 33 वरती ठेवले हे काही वर्टिकल आहे त्याला. आता मित्रांनो तुम्हाला ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आणि इथे बघू शकता एक शेक आहे म्हणजे इथे एक बीट तुम्हाला जाणवत्या. तर त्या बीटमध्ये तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो मित्रांनो आपण व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट ॲड करणार आहे. आता हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला प्रॉपरलीरित्या इथे बघू शकता 9 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ह्याची मित्रांनो ड्युरेशन जरा मोठी असणार आहे. त्याला फक्त तुम्हाला एक शेक येईल एवढीच इफेक्ट ह्याची ड्युरेशन ठेवून घ्यायची आहे. ओके आता मित्रांनो पुढे तुम्हाला जो काही इथे बघू शकता 11 सेकंदवरती प्रॉपर तुम्हाला 11 सेकंदाचा पहिला 0 आहे त्या 0 पाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आहे. नाईट क्लबची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि इथनं तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचा आहे. या प्रकारे मित्रांनो इफेक्ट वगैरे ॲड करून झाल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे काही तुम्हाला मी PNG दिली आयफोन इमोजीची तर ही PNG तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करून घ्यायची व्यवस्थित. आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. आता फोटोची जे काही ड्युरेशन आहे थोडीशी मी वाढवतो. तर मित्रांनो या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला जे काही वरती रिझोल्युशन दिसते जसं तुमच्या मोबाईलला सपोर्ट करेल तसं तुम्हाला एकदम हाय ठेवायचं आहे. आणि मित्रांनो जे काही वरती शेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.